झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि आता खास टिप सुपर मॉम साठी जाणून घेऊया इमोशनल इंटेलिजन्स आणि पॅरेंटिंग म्हणजे आहे तरी काय. नमस्कार. असं म्हणतात की चिल्ड्रन आर मिनिएचर ऑफ ॲडल्ट्स अँड व्हॅल्यूज आर नॉट टॉट बट दे आर गॉट. म्हणजे आपण जसं काही मुद्दामून मुलांना इमोशनल स्किल्स शिकवत असतो तशीच आपल्या नकळतपणे आपल्या वागण्या बोलण्यातनं, पेरेंट्सच्या वागण्या बोलण्यातनं सुद्धा मुलं बऱ्याच गोष्टी, बऱ्याच इमोशनल स्किल्स हे शिकत असतात. आपल्या दैनंदिन सुसंवादातनं आपण अशी कुठली स्किल्स डेव्हलप करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यामध्ये नकार पचवता येणं, आनंदी राहणं, सकारात्मक विचार करणं, कौतुक करणं आणि कौतुक करून घेणं, कौतुक ग्रेसफुली ॲक्सेप्ट करणं, शिस्त, ऑप्शन्स डेव्हलप करणं, एखाद्या सिच्युएशनचा स्वीकार करणं, चांगला उत्तम प्रतीचा ह्युमर कसा रिस्पॉन्स करावा, कसा निर्माण करावा हे शिकणं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर लहान मुलांच्या बाबतीत अगदी सहजपणे आपण करत असतो ती गोष्ट. म्हणजे एखाद्या ठिकाणी मूल पडलं की आपण म्हणतो की जाऊन त्या जागेला हात रे करून ये, मारून ये. थोडक्यात आपण इनडायरेक्टली त्यांना शिकवतो की तुला त्रास झाला म्हणून तू तो त्रास दुसऱ्यालाही देऊ नये. पण त्याऐवजी आपण दोन तऱ्हेचे ऑप्शन्स डेव्हलप करू शकतो. एक म्हणजे तू या प्रसंगातनं काय शिकलास, आणि दुसरं म्हणजे सगळेजण हसले तर तू का नाही हसलास. म्हणजेच स्वतःवर हसता येणं हा एक उच्च प्रतीचा विनोद आहे, उच्च प्रतीचं ह्युमर आहे. हे सुद्धा आपण अशा छोट्या प्रसंगातनं शिकवू शकतो. तसंच दुसऱ्यावर विश्वास ठेवता येणं आणि स्वतःचं व्यक्तिमत्व विश्वास पात्र बनवणं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये निर्णय घेता येणं, आपण घेतलेल्या निर्णयांची स्टँड बाय राहणं, आपल्या कृतीची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, यासारखी अनेक इमोशनल स्किल्स ही आपण दैनंदिन सुसंवादातूनच मुलांना ओळख करून देत असतो. या पुढच्या काही भागांमध्ये हे सगळे स्किल्स आपण इन डिटेल बघूच. पण त्या अगोदर पुढच्या भागामध्ये आयुष्यामध्ये नकार कसा पचवायचा, म्हणजे नेमकं मुलांना कसं शिकवायचं याबद्दल आपण डिटेल चर्चा करू. झी 24 तास एक पाऊल पुढे.